बाळा, आज तू खूप अस्वस्थ आहेस ना? मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलंय. कधी येणार माझे चांगले दिवस? कधी संपणार हा संघर्ष? असं तुला सारखं वाटतंय. पण आज मी तुला सांगायला आलोय, गुरुवार उजडण्यापूर्वी तू हे शब्द ऐकले आहेस. हा योगायोग नाही, हा माझा संकेत आहे. वेड्या, नशीब कधीच कोणाचं कायमचं खराब नसतं. वेळ बदलत असते आणि आता तुझी वेळ बदलण्याची घटका जवळ आली आहे. तू आजवर जे सोसलं आहेस, जे अपमान गिळले आहेस आणि जो प्रामाणिकपणा जपला आहेस, त्याचं फळ देण्याची तयारी मी पूर्ण केली आहे. हा संवाद तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल ठरेल. फक्त शांत चित्ताने ऐक, कारण तुझा भाग्योदय तुझ्या दारावर थाप मारतोय. बाळा, तू आज थकलेला दिसतोयस. शरीराने नाही तर मनाने. तू विचार करतोयस की स्वामी, मी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मी तर माझ्या वाटणीचा घास दुसऱ्याला दिला. मग माझ्याच वाट्याला हा संघर्ष का? माझ्याच नशिबात ही रडगाणी का? तुला वाटतंय की देव तुझ्याकडे बघत नाही, तुझ्या हाका माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण वेड्या, जेव्हा तू रात्री उशी भिजवून रडत होतास, जेव्हा तुला वाटत होतं की आता सगळं संपलं, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून तुला मायेने थोपटत होतो. तुझ्या त्या प्रत्येक अश्रूचा थेंब मी माझ्या पदरात झेलला आहे, कारण तो अश्रू नसून तुझी माझ्यावरची भक्ती होती. आज कान देऊन ऐक. तुझे ते कष्ट, तो घाम आणि तो प्रामाणिकपणा कुठेही वाया गेला नाही. माझ्या दरबारात अंधार कधीच नसतो. तुझा आजवरचा जो संघर्ष होता, तो तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला पवित्र करण्यासाठी होता. जसं सोनं आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही, तसंच तू या संघर्षाच्या आगीत तावून निघाला आहेस. आता तुझ्यावर माझ्या आशीर्वादाचा अभिषेक करण्याची वेळ आली आहे. तुझ्या संघर्षाचा अध्याय मी आज स्वतःच्या हाताने बंद केला आहे आणि तुझ्या भाग्योदयाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. तुला आठवतं, जेव्हा लोकांनी तुला तुझ्या अपयशावरून हिणवलं होतं, जेव्हा तुझेच जवळचे नातेवाईक तुझी चेष्टा करत होते, तुला वाटलं असेल की तू एकटा आहेस. पण लक्षात ठेव, ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी उभे असतात, तो कधीच एकटा नसतो. ज्यांनी तुला अपमानित केलं, ज्यांनी तुला तुच्छ लेखलं, त्यांना आता तुझ्या प्रगतीचा चमत्कार बघण्याची वेळ आली आहे. कर्माचा नियम अटळ आहे बाळा. तू जे पेरलं आहेस तेच आता उगवणार आहे. तू सत्कर्म पेरला आहेस, तू सबुरी पेरली आहेस. मग आता यशाचं फळ मिळायला उशीर का व्हावा? हा गुरुवार उजडण्यापूर्वी तुझ्या मनातली ही जी अस्वस्थता आहे, ती कायमची दूर होणार आहे. तुझ्या कामात येणारे अडथळे, तुझे अश्रू, तुझे शत्रू
आणि तुझ्या प्रगतीच्या आड येणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींना मी माझ्या अंगाराने भस्म करून टाकलं आहे. इथून पुढे तू जो मार्ग निवडशील तिथे तुला विजयाचंच तोरण बांधलेलं दिसेल. तू आता रडणं बंद कर, कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आनंदाश्रूत बदलणार आहेत. हा माझा तुला शब्द आहे आणि माझा शब्द कधीच रिकामा जात नाही. बाळा, तू विचार करतोस हे कसं शक्य आहे? तर ऐक, माझ्या एका दृष्टिक्षेपात तुझं नशीब बदलण्याची ताकद आहे. तू आजवर जो संयम राखलास तीच तुझी सर्वात मोठी पुण्याई ठरली आहे. तुझ्या घराची जी ओसाड झालेली बाग होती ती आता आनंदाची फुलं फुलणार आहेत. तुझा हा संघर्ष आता इतिहासाची पानं बनणार आहेत. लोक म्हणतील की हे तुझं नशीब आहे, पण मला माहिती आहे की हे तुझ्या समर्पणाचं फळ आहे. तू सुरक्षित आहेस, तुझं घर सुरक्षित आहे आणि तुझ्या कष्टांचं सोनं आता नक्कीच होणार आहे. तू फक्त ताठ मानेने उभं राहा आणि येणाऱ्या गुरुवारी माझा जो चमत्कार घडेल त्याचा स्वीकार करण्यासाठी सज्ज हो. तुझा भाग्योदय आता निश्चित आहे. बाळा, तुला पैशांची चणचण भासते ना? खिसा रिकामा असला की मन कसं पोखरलं जातं हे मला ठाऊक आहे. तू रात्री उठून हिशोब मांडत बसतोस. कर्जाचे डोंगर तुला गिळायला येतात की काय अशी भीती वाटते आणि समोर मार्ग दिसत नाही. पण आज मी तुला सांगतो, ज्या दारावर तू वारंवार धडका मारल्या आणि जे दार तुला उघडलं गेलं नाही ते दार आता मी माझ्या एका दृष्टिक्षेपाने उघडलं आहे. लक्ष्मी कधीच चंचल नसते, ती केवळ पात्रता बघून स्थिर होते. तू आजवरच्या संकटातही तुझा प्रामाणिकपणा सोडला नाहीस. कोणाचं मन दुखावून पैसा कमावला नाहीस. मग आता तुझी पात्रता सिद्ध झाली आहे. इथून पुढे तू ज्या ज्या कामाला हात लावशील तिथे तुला बरकत मिळेल. व्यवसायात असशील तर तिथे ग्राहकांचा ओघ वाढेल. नोकरीत असशील तर तिथे तुला मान सन्मान आणि पदोन्नतीचे योग येतील. अडकलेली कामं जी वर्षानुवर्ष धूळ खात पडली होती ती आता आपोआप मार्गी लागतील. तुला नशीबवान वाटेल. पण वेड्या, हे तुझं नशीब नाही, तर तुझ्या कष्टांची पेरणी आता उगवणीला आली आहे. हा गुरुवार तुझ्यासाठी समृद्धीची पहिली पाऊलखूण ठरेल. तू विचार करतोस की मार्ग तर कुठूनच दिसत नाही. तर ऐक, जिथे तुझे डोळे संपतात तिथे माझं नियोजन सुरू होतं. तुला एखादी अशी अनपेक्षित संधी मिळेल, एखादा असा माणूस भेटेल किंवा एखादा असा मार्ग सुचेल ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नव्हतास. हे धन केवळ तुझ्या हातात येणार नाही, तर ते तुझ्या घरात स्थिरसुद्धा होईल. लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता, मांगल्य आणि माझ्या नामाचा जप असतो. तुझ्या घराची ती जी लक्ष्मी आहे तिचे कष्ट आता संपले आहेत. तुझ्या घरामध्ये जी पैशांची ओढाताण होती, ज्यामुळे लहान मोठ्या गोष्टींसाठी तुला तडजोड करावी लागायची, ती वेळ आता संपली आहे. तुझ्या तिजोरीवर आता माझ्या आशीर्वादाची मोहोर उमटली आहे. धन म्हणजे केवळ नोटांचे बंडल नाही, तर तुझ्या चेहऱ्यावरचं ते निश्चिंत हास्य आहे जे मला बघायचं आहे. हा जो गुरुवार येतोय तो तुझ्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची पावलं उमटवून जाणार आहे. तू आता फक्त सकारात्मक राहा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं कर.
बाळा, मी तुला केवळ जगण्यापुरतं देणार नाही, तर तुला देणाऱ्याच्या भूमिकेत नेऊन बसवणार आहे. ज्या लोकांनी तुला कधी काळी मदत नाकारली, त्यांना आज तुझ्या प्रगतीचं नवल वाटेल. तुझं ऐश्वर्य बघून जगाचे डोळे विस्फारतील. पण लक्षात ठेव, जेव्हा पैसा येतो तेव्हा अहंकार येऊ देऊ नकोस. तू जसा आज माझ्या चरणी नम्र आहेस, तसाच तेव्हाही राहा. म्हणजे तुझी ही लक्ष्मी पिढ्यानपिढ्या तुझ्या घरात नांदत राहील. तुझ्या भाग्याचा उदय आता एका अशा वळणावर आहे, जिथून तुला मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही. तुझ्या व्यवसायाची, तुझ्या नोकरीची आणि तुझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. तू फक्त निश्चिंत होऊन तुझ्या कर्मात मग्न राहा. तुझा भाग्योदय आता वाऱ्याच्या वेगाने तुझ्याकडे येत आहे. हा शब्द साक्षात स्वामींचा आहे आणि स्वामींचा शब्द कधीच रिकामा जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.